लहानपणापासून आपल्या आसपास बोलल्या जाणाऱ्या गोष्टी, आपल्या आसपासच्या लोकांचं माइंडसेट, आपण बघत असलेलं सोशल मीडिया किंवा टीव्ही आपल्या मनावरती किती परिणाम करतात बघा. लहानपणापासून आपण ऐकत येतो की पैसा कमवायला खूप कष्ट करायला लागतात. आपण आसपासच्या लोकांना बघतो की ते खूप कष्ट करतात आणि मग त्यांच्याकडे पैसा येतो. किंवा आपण हेही बघतो की हिंदी सिनेमामध्ये किंवा मराठी सिनेमात सुद्धा श्रीमंत लोक हे नेहमी वाईट दाखवले जातात, विलन दाखवले जातात. ते गरिबांना तुच्छ समजतात किंवा गरिबांना ते त्यांचं शोषण करतात. गरीब माणूस हा नेहमी हिरो दाखवलेला आहे. सो कॉन्शियसली सबकॉन्शियसली आपण स्वतःला एक गरीब माणसाशी रिलेट करायचा प्रयत्न करत राहतो, किंवा गरीब म्हणजे हिरोईक आणि श्रीमंत म्हणजे विलन किंवा निगेटिव्ह किंवा ग्रे शेड्स वाले व्यक्ती. यामुळे काय होतं, आपलं मन ह्या पैशाला किंवा पैसा असणे ह्या कन्सेप्टला एका निगेटिव्ह दृष्टीने बघायला सुरुवात करतो आणि आपण पैसा कमवणं किंवा श्रीमंत होणं हे त्याच्याशी ऑपोजिट रिलेशनशिप डेव्हलप करतो. आपल्याला हे माहिती होऊन जातं किंवा आपलं मन असं बघायला लागतं की पैसा कमवायचा म्हणजे कष्ट पाहिजे. सहजासहजी आलेला पैसा हा चुकीचा आहे आणि तो टिकणार पण नाही, त्यामुळे तो आपला नाही, ही आपल्या मनामध्ये गोष्ट रुतत जाते. ट्रेडिंग करताना ही गोष्ट आपल्या विरुद्ध काम करते, कारण आपल्याला ट्रेड करताना फक्त बटन दाबायचं आहे, आणखीन त्या ट्रेडमधनं आपल्याला पैसा मिळणार आहे. आपण फिजिकल मॅन्युअल कष्ट करत नाही होत. त्यामुळे आपल्याला मनाला वाटायला लागतं की अरे मी हे डिझर्व नाही करत, मग हा पैसा मला मिळणार नाही किंवा हा पैसा मला मिळाला नाही पाहिजे आणि हा कोणाचा तरी मी हक्क मारतोय. ह्या निगेटिव्ह फिलिंगमुळे बऱ्याच वेळेला आपण चांगल्या चांगल्या प्रॉफिटेबल असणाऱ्या ट्रेड्स कट करून बाहेर पडतो. हे होतं, हे आत्ता जरी तुमच्या बाबतीत होत नसेल तरी सुद्धा फ्युचरमध्ये ते होईल. आपण स्वतःला तेवढं डिझर्विंगच समजत नाही की मी एवढा प्रॉफिट कमवू शकेन, आणि ह्या निगेटिव्ह रिलेशनशिप आपल्याला ओळखणं गरजेचं आहे आणि त्याच्यावरती कॉन्शियसली काम करणं गरजेचं आहे, कारण त्याच्याशिवाय आपण प्रॉफिटेबल होणार नाही, आणखीन ते मल्टिप्लाय करू शकणार नाही. तर पहिलं काम करा, आपल्या मनाला विचारा, आपल्या प्रश्नावली बनवा की माझ्या पैशाबद्दलच्या कन्सेप्ट कशा आहेत, त्या कन्सेप्ट पॉझिटिव्ह आहेत का, ते समजून घ्या. मला तुमच्या मनातल्या कन्सेप्ट कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा, मी पण बघेन आणि मग आपण त्याच्यावर ॲनालाइज करू, पुढे बोलू. पुढच्या व्हिडिओमध्ये ह्याच्यावरती आणखीन बोलू.